बटाट्याची भाजी उपवासाची वेपर्स. आता दही घेऊया आपण. तर आज चतुर्थी असल्यामुळे उपवास आहे, त्याच्यामुळे आज फराळाचा मेनू करायचा आहे. बटाटे धुवून घेतो पहिले. बटाटे धुतलेत आपण मस्त. 2-2 पीस करू बटाट्याचे, म्हणजे ते लवकर उकडतात. आपली पेटलेली आहे छानपैकी. आता आपण बटाटे उकडायला घालू याच्यावरती. हे बघा मस्त बटाटे उकडले. हे बघा छान उकडून झाले बटाटे. आता आपण काय करूया, शेंगदाणे भाजून घेऊया. मस्त आपली भाजली बघा. भाजत आलेले शेंगदाणे अजून थोडेसे भाजू आपण याला. शेंगदाणे आपले छान भाजून झाले ते. आता आपण शेंगदाणे उतरून घेऊ. शेंगदाणे आपण मस्त ग्लासमध्ये छानपैकी कुटून घेऊया. बारीक कुटायचं आहे त्याला आपल्याला. आणि बटाटे आपले सोलून झालेले आहेत, तर बटाटे पण आपल्याला चुरा करायचा आहे. तर बटाट्याचा पण आपण चुरा करून घेऊ. फार बारीक नाही करणार आपण. हे बघा शेंगदाण्याचा कूट तयार झाला. असंच त्याला थोडं जाडसर कूट असं मस्त शेंगदाण्याचा आपला तयार झाला आहे. आपण बटाटा चुरून घेऊ. बटाटा पण आपल्याला जास्त बारीक नाही चुरायचा, थोडंसं जाडसरच ठेवायचं असं. आपला बटाटा चुरून झाला. इथं बटाटा मस्तपैकी चुरून झालेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट पण तयार आहे. आता आपण भाजी बनवायची पुढची रेसिपी चालू करूया. हिरवी मिरची बारीक कूड केलेली हिरवी मिरची चुरा त्याला बारीक. तो आता जरा भाजून घेऊ याच्यामध्ये. थोडेसे जिरे ॲड करू. थोडेसे जिरे आणि मिरची भाजून घेऊ. त्याच्यामध्ये आपण बटाटा ॲड करू. आपण बटाट्याचा चुरा केला होता तो बटाटा ॲड करू मिरचीमध्ये. थोडंसं मीठ घालून घेऊ याच्यामध्ये. त्यानंतर हा आपला शेंगदाण्याचा कूट केला होता आपण तो ॲड करूया. मस्त गावठी पद्धतीने आज आपण बटाट्याची भाजी करतोय. मी करून घेऊ.
बटाट्याची भाजी आपली मस्त छान रेडी झाली आजची उपवासाची. तर आता आपण तिला उतरून घेऊ. मस्त भाजी आपली रेडी झाली. मस्त छान गरम गरम भाजी. आता आपण भाजी आहे ना काढून घेऊ. मस्त भाजी झाली आपली. त्याचं ते झाकण ठेवू म्हणजे ते गरम राहील थोडा वेळ, 1-5 मिनटं. टाकूया तेल. घरी बनवलेले वेपर्स ते छानपैकी, मग बाहेरनं नाही आणले आपण, कुठून घरीच बनवले. आणि ते आपण आता तळून घेऊया. सगळा फराळी आयटम आहे आजचा आपला, कारण चतुर्थी उपवास आहे त्याच्यामुळे सगळं फराळाचं बनवलं आहे आपण. तेल तापलं आहे आता आपण याच्यामध्ये वेपर्स सोडूया. बघा छानपैकी वेपर्स कसे तयार झाले. मस्त छान वेपर्स तयार झाले. तर आजची आपली फराळी डिश, मस्तपैकी फराळी डिश तयार झालेली आहे. आणि आता आपण ती वाढून घेऊ. बटाट्याची भाजी उपवासाची. वेपर्स, दही आणलं होतं, आता दही घेऊया आपण. छानपैकी असं दही आणलेलं आहे. ही आजची आपली फराळ डिश. मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली फराळ डिश, आणि नक्कीच ट्राय करा, खूप छान आहे. ट्राय करतो. बटाट्याची भाजी वेपर्स घरी बनवलेले. दही